धुळे शहराजवळच्या लळिंग कुरण परिसरातील लळिंगचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। पावसामुळे हा परिसर हिरवाईने नटलेला आहे। धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती आहे। धुळे शहरासह जिल्ह्यातील आणि संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांचं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेलं लळिंगचा धबधबा जो आहे तो या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं। आणि आपण जर बघितलं तर खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ही नयनरम्य दृश्य जी आहे ती या ठिकाणी आपण दाखवित आहोत। हा जो काही लळिंगचा धबधबा आहे हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाहित झालेला नव्हता, यामुळे या ठिकाणी पर्यटकांची जी काही गर्दी आहे ती होत नव्हती। मात्र शनिवार रविवार असेल या ठिकाणी पर्यटकांची गर्दी जी आहे ती होत असते। आणि आता हा लळिंगचा धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आहे। अतिशय निसर्गरम्य आणि शांततापूर्ण अशा वातावरणाचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लळिंगच्या ठिकाणी या धबधब्याच्या ठिकाणी आपण नक्की येऊ शकतात। हा लळिंगचा धबधबा एकीकडे प्रवाहित होत असला तरी दुसरीकडे मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव देखील उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। त्यामुळे शनिवार रविवार आता पुढच्या काही दिवसांमध्ये पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता वन विभागाच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।